जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. नवरा जेवताना. तुझं नेट बंद आहे का ग बायको? आहे की चालू पण का? नवरा, मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं. बायको, अहो ऐका ना, हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट घालत जाऊ नका बरं. नवरा, का? बायको, परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की तुझा वरण भात आलाय बघ. मन्यानं देवाला पत्र लिहिलं. देवा, $82 झाला, पेट्रोल 105 झालं, दूध 70 झालं, कांदा 80 झाला, डाळ 200 झाली, अद्याप पासिंग मार्क 35 वरच आहेत, त्याबद्दल तुझे धन्यवाद. मी दरवाजा उघडला. ती दारात होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. श्वास जोरात चालू होते. खूप कासावीस दिसत होती ती. खूप वेडीने सांगितलंच नाही की तिचं बोट दाराच्या पटीत अडकलं होतं. मन्या, आज टीव्हीवर 30 फुटांचा साप दाखवणार आहेत जण्या. वा, पण मी नाही पाहू शकणार मन्या, का माझा टीव्ही तर 21 इंचीच आहे बघ. बायकोला त्रासून नवरा घराबाहेर पडताच. बायको, कुठं जात आहात? नवरा, मरायला चाललोय, सुसाईड करीन. बायको, कुठंही जा पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडले तुमची काही खैर नाही. पत्नी, अहो ही बंदूक घेऊन दरवाजाजवळ का उभा आहेसा? पती, वाघाची शिकार करायला चाललोय. पत्नी, मग जात का नाही? पती, अगं कुत्रा आहे बाहेर उभं. काल मला का नाही 10 जणांनी खूप मारला संता. मग तू काय केलंस बनता? मी म्हंटल साल्यानो, जर दम असेल तर एक एक येऊन मारा संता. मग बनता काय, साल्यानी एका एकाने येऊन परत मारलं मला. बायको, अव ऐकलत का? माझ्या भावाला जेवणासाठी विचारायला विसरू नका बरं का. नवरा मेवण्याला, तू जेवून आलायस आहेस की जाऊन जेवणार आहेस? एकदा का नाही म्हणे आणि त्याची बायको गप्पा मारत असतात. म्हणे, तुझ्याशी लग्न करून मला फायदा झाला आहे. बायको, कोणता फायदा? म्हणे, माझ्या गुन्ह्याची शिक्षा मला याच जन्मात मिळाली. म्हण्या डॉक्टरांना, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का? डॉक्टर, हो नक्कीच. म्हणे, पोलिसांनी माझ्या 10 बाटल्या पकडल्या आहेत, प्लीज ते सोडवा ना. एक माणूस झुरळ मारायला लागतो, मारण्याआधी झुरळ माणसाशी शेवटचं बोलतो. मार, मला मार, तू जळतोयस ना माझ्यावर, कारण तुझी बायको मला घाबरते पण तुला नाही. शिक्षक, ज्युनियर आणि सिनियरमध्ये काय फरक आहे? म्हण्या हात वर करतो. शिक्षक, शब्बास म्हण्या, सांग. म्हण्या, जो समुद्राजवळ राहतो तो सिनियर आणि जो प्राणी संग्रहालयाजवळ राहतो तो ज्युनियर. म्हण्या, आई एक दिवस मी खूप मोठा माणूस होईन. आई, मग काय करशील? म्हण्या, तुझी झोळी आनंदाने भरून टाकेन. आई, उठ आधी आणि बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेव. सुखी राहायचं असलं तर का नाही, नेहमी आतला आवाज ऐका. आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघराच्या आतला आवाज. हो, ऐकलं का? बायको, लाडीक आवाजात, तुम्हाला आठवतंय का हो, लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्ही रोज एक गुलाबाचं फूल घेऊन यायचं, नंतर स्वतःच्या हाताने ते केसात घालायचं. नवरा, मग बायको, मग आता का नाही? नवरा वैतागून, आताही मला कधी कधी हुकी येते तुझ्या डोक्यात का नाही गुलाबाचं फूल घालण्याची, पण कुंडी सकट. जेव्हा परीक्षा हॉलमध्ये काहीही येत नव्हतं आणि मागून मॅडम म्हणाल्या, सरळ बस, मागचा मुलगा बघतोय. खरंच सांगतो, त्या दिवशी जाम भारी वाटलं जण्या. अरे, हे आंब्याचं झाड बोलू लागले तर किती मजा येईल ना. म्हणे, मजाच येईल, कारण ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल की मी वडाचे आहे झाड. गणपती गेले आणि बंड्यानं फेसबुकवर पोस्ट टाकली, गणपती गेले आम्हाला चेन पडे ना आम्हाला. 5 मिनिटातच त्याच्या बॉसनं त्यावर कमेंट केली, सुट्टी संपली तुझी, आता लवकर ये कामाला. मन्या इलेक्शनमध्ये उभा राहतो, त्याला केवळ 3 मत मिळतात. ते पोलिसांकडं Z+ सुरक्षेची मागणी करतो. पोलीस, तुला कशाला पाहिजे झेड सुरक्षा? म्हणे, शहरात माझ्या विरोधात इतकी माणसं आहेत तर मला सुरक्षाही मिळालीच पाहिजे. संजय, डॉक्टर, मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, मी काय करू? डॉक्टर, रात्री उठून उन्हात बसत जा, सगळं ठीक होईल. पत्नी, लवकरच आपण 2चे 3 होणार आहोत. पती, ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. पत्नी, माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार आहे म्हणून इतका आनंद झाला. सचिन, हा शर्ट छान दिसतोय सुनील, पण माझा नाही. सचिन, हा कोटही छान दिसतोय सुनील, पण माझा नाही. सचिन, मग तुझी काय काय आहे? सुनील, लॉन्ड्रीचं दुकान. नवरा आणि
बायको या दोघांची एक मस्त व्याख्या केली आहे. आठवून आठवून भांडते ती बायको असते आणि विसरल्यामुळे बोलणी खातो तो नवरा असतो. जेवढा राग गाडी पंक्चर झाल्यावर येत नाही का नाही, तेवढा राग 40 रुपयाचं कलिंगड आतून पांढरं निघाल्यावर येतो. शिवाय हे ऐकून घरातल्यांचं ऐकून घ्यावं लागतं. कळत नाही तर आणलं कशाला. रात्री जेवताना नवरा म्हणाला, "अगं अजून एक चपाती दे ना." बायको म्हणाली, "संपल्या." नवरा म्हणाला, "कसं काय?" बायको म्हणाली, "जसे दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते, तसे बायको जोमात नवरा कोमात." एक मुलगी मुलगी होती बिना, तिचं नाव होतं. ती खूप हुशार होती. ती दातांची डॉक्टर झाली. तिने दातांच्या दवाखाना सुरू केला आणि दवाखान्याला हौसेनं स्वतःचं नाव दिलं, बिना दातांचा दवाखाना. "सर," म्हणे, "सांग कुतुब मिनार कुठे आहे?" म्हणे, "माहीत नाही." "सर, मग बेंचवर उभा राहा." म्हणे, बेंचवर उभा राहतो. जरा वेळाने सरांना म्हणतो, "सर, इथून पण दिसत नाहीये." एक मत्तधिंद माणूस छतावरून खाली पडतो. लोक विचारतात, "काय झालं?" तो माणूस म्हणतो, "माहीत नाही, मी पण आत्ताच खाली आलो आहे." "गर्लफ्रेंड, उद्या माझा वाढदिवस आहे, मला काय गिफ्ट देशील?" म्हणे, "जी तुझी इच्छा, तू म्हणशील ते." "गर्लफ्रेंड, ड्रिंक?" म्हणे, "ठीक आहे, देईन ड्रिंक, पण उचलू नकोस, बॅलन्स खूप कमी आहे." म्हणे, "या आरशाची गॅरंटी काय?" दुकानदार, "तुम्ही याला 100व्या मजल्यावरून खाली फेकले तर हा 99व्या मजल्यापर्यंत फुटणार नाही." म्हणे, "वा, मस्त, एक पॅक करा." म्हणे, "माझ्याकडे जादूची छडी आहे, त्याने स्मरणशक्ती पुसून टाकली जाते." जण्या, "कर बरं माझ्यावर प्रयोग." म्हणे, जादूची काठी जण्याभोवती 3 वेळा फिरवून विचारतो, "काही आठवतंय का?" जण्या, "हो, फक्त बायकोचं नाव." म्हणे, हसला आणि म्हणाला, "फॉर्मॅट केलं पण व्हायरस नाही गेला." "बाबा, काय रे, तुझ्या वर्गातील सर्व पास झाले का?" म्हणे, "हो, आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या." "बाबा, मॅडम कशा नापास होतील?" म्हणे, "हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात."